स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो आजचा ब्लॉग असा आहे की आज आपल्याला PC रिपेअर करायला टाकायचे आहे. तर PC मध्ये काय अपडेट आला ते काय माहीत नाही, ते ऑनच होत नाही मित्रांनो. काय झाला प्रॉब्लेम ते तर तिथे गेल्यावरच कळलं. तर मी काल त्या PC रिपेअर करण्याला त्या सरांना फोन केला होता. ते म्हटले की तुम्ही हे जे तुमचे प्रॉब्लेम चालू आहे त्याचा मला स्क्रीनशॉट किंवा फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे काढून व्हॉट्सअपला टाका. तर मग मित्रांनो मी काय केलं, काल मी कम्प्युटर ऑन केलं, त्याचे ते काय प्रॉब्लेम येत होते स्क्रीनवर ते फोटो व्हिडिओ काढून मी त्यांना व्हॉट्सअपला सेंड केलं. आता मग त्यांचं मला आता जस्ट मेसेज आला होता की तुम्ही PCला घेऊन शॉपवर या. तर मित्रांनो आपण आता तिथे जाऊया PCला घेऊन, काय प्रॉब्लेम झाला काय सोल्युशन तिथे गेल्यावरच कळून ते आपल्याला. तर मग चला जाऊया आपण आणि तुम्हाला दाखवतो मी कसं शॉप आहे, कसं आपण विजिट म्हणजे कसं हे घेतलं होतं, कसं परचेस केलं होतं कम्प्युटर PC कसं परचेस केलं होतं ते तुम्हाला देखील दाखवतो. तर चला मित्रांनो जाऊया आणि बाकीचं काय ते तुम्हाला तिकडे सगळं दाखवतो, काय काय प्रॉब्लेम आपण तिथे सगळी जाणून घेऊया. तर इथं आपल्याला जायचं आता पप्पांचा आणि दादाचा डब्बा द्यायचा आहे. तर मग मी स्वयंपाक करीत आहे, स्वयंपाक झाला की आपण डब्बा घेऊ आणि जाऊ डायरेक्टली की डब्बा द्यायला. तुम्ही बघू शकता आपली ॲक्टिवा कशी धुतली मी एकदम चकचकात मस्त पुसून घेतलं तिला. आणि आता मी नाश्ता वगैरे करतो आणि लगेच जाऊ आपण आपल्या वडिलांचा आणि भावाचा डब्बा द्यायला. आणि तिकडे गेल्यावर थोडंसं काहीतरी लोकेशन दाखवतो तुम्हाला काय काय आहे तिथं. आणि सर्दी पण झाली यार, काय करायचं सर्दीला, थंडी पण खूप वाढली मित्रांनो, काय सांगू तुम्हाला. आमच्या इकडं सगळं मोकळं मित्रांनो, इकडे तुम्ही बघू शकता ना. आता हे सगळं प्लॉटिंग एवढं पडेल नाही इथं, आमच्या आजूबाजूला आहे थोडेफार 10-15 घर आहेत. आणि तुम्ही ग्राउंड बघू शकता पाहिजे समोर किती मोकळं आहे, असं ग्राउंड आहे. त्याच्यामुळे ते जरा मोकळं असल्यानंतर थंडी खूप वाजून येते, वारा ते. तर तुम्ही विचार करा मित्रांनो, अशा मोकळ्या याच्यामध्ये जरी पावसाळ्याचा महिना असला तर काय पाऊस पडत असेल ते आम्हालाच माहिती आहे. तर चला मग नाश्ता वगैरे करतो आणि लगेच जाऊ मग आपण वडिलांचा आणि भावाचा डब्बा द्यायला. आणि ते झालं तर तुम्हाला नेक्स्ट लोकेशन दाखवतो काय आहे ते. आणि ते झाल्यावर आपण PC ते रिपेअर करायला जायचं आहे. तेवढं त्या सरांचा फोन येत नाही, तेवढं काय आपल्याला निघता येत नाही इथून करून. तर त्या अगोदर म्हटलं आपण डब्बा वगैरे आणि तुम्हाला काय लोकेशन तर दाखवतो. तुम्ही फक्त हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा आणि नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. चला जाऊया आपण नाश्ता करू आणि लगेच निघूया आपल्या लोकेशन. चला मित्रांनो. तर काहीच आता चाललो मी डब्बा वगैरे द्यायला, डब्बा घेऊ आणि मग जाऊ आपण पुढच्या लोकेशनवर. तुम्हाला दाखवतो आता 2 डब्बे आहेत, वडिलांचा आणि मोठ्या भावाचा डब्बा आहे. तर ॲक्टिव्हाची चावी ही आहे यार, चावी पडली खाली, चावी लावली. आता जाऊया आपण आपल्या लोकेशनवर. पहिले डब्बा देऊ मित्रांनो. कॅम्प्युटरला काय झालं यार काही समजत नाही, ती प्रॉब्लेम पहिले सॉल्व करायला लागेल. काय प्रॉब्लेम झाली आता तिथं गेल्यावरच कळेल ते. आता शॉपवर त्या सरांचा फोन कधी येतो काय माहिती. आता ते कसं मित्रांनो, ते जरा थोडं बाहेर गेले ते, तर ते आम्हाला वेळ लागणार म्हणे. ते काहीतरी त्यांची ऑर्डर काहीतरी डील झाली वाटतं, ती तिकडे जाईल. तर तुम्हाला फोन करतो म्हणे. अजून त्यांचा काही फोन आला नाही. त्यांचा फोन आता आला लगेच आपण लगेच जाऊ. पहिल्या त्याच्या अगोदर आपल्याला डब्बा द्यायचा आहे मोठ्या भावाला आणि वडिलांचा डब्बा दिला. मग नंतर आपण एखादं गार्डन वगैरे दाखवतो तुम्हाला. लोकेशन कसं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये कसं लोकेशन आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. तर फक्त तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा कसा काय वाटला. आणि याच्या आधारित कसा ब्लॉग पाहिजे ते पण कमेंट करून आम्हाला कळवा, ठीक आहे. चला मित्रांनो जाऊया मग. इथं टाइमपास केल्यापेक्षा टाइमपास तर नाही म्हणणार येणार, तुम्हाला माहिती सांगतो मी काही गोष्टी. चला मग जाऊया आपण. तुम्ही फक्त कंटिन्यू करा हा ब्लॉग. चला. तरी काय आपण आता फॅक्टरी गार्डनला आहे बघा. आता पप्पांचा डब्बा दिला, आता चाललं मोठ्या भावाचा डब्बा दिला. तुम्ही फक्त हा ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू करा. चला मग जाऊया आपण मोठ्या भावाचा डब्बा द्यायला. चला. तर काहीच आपलं जे लोकेशन दाखवत होतं तुम्हाला ते लोकेशनच बंद आहे. त्याला डायरेक्ट कुलूप लावलेली. तुम्हाला दाखव का
बघून हे लोकेशन आहे ते लोकेशन जरा बंद झालं, काय करावं. तर कंटिन्यू करा आपला तुमचा ब्लॉग, शेवटपर्यंत ब्लॉग बघा आपला. आणि खूप काम बाकी, ते काम पूर्ण करणे आपल्याला. चला मग पुढची प्रक्रिया सुरू करूया. चला. आता वडिलाचा फोन आला होता मला, तू डब्बा दिला बरं झालं म्हणे, मला लय भूक लागली ते. मी म्हणलं आता थोडा टाईम झाला त्यामुळं थोडा उशीर झाला. तर मित्रांनो असं काय आहे मित्रांनो, आता पप्पा मला फोन आला होता पप्पांचा, तुम्हाला सांगितलं मी आता थोडं. तर पप्पा म्हटले आता ते कालचं का ते काम होतं ना बँकेचं, ते लोन बाबतीत ते पेंडिंगला होतं. आता ते सक्सेस होणार आहे काही थोड्या वेळात. तर मला आता घरी जायला सांगितलं आणि ते काय डॉक्युमेंट आहे ते घेऊन ये म्हणे. बँकेत जायचं आणि बँकेत जाऊन आपण थोडंसं व्हिजिट करूया बँकेत जाऊन, आणि काय ते लोन बाबतीत ते गोष्टी ते करून घेऊया त्या सरांकडनं. तर तुम्ही फक्त हा ब्लॉगला पूर्णपणे बघा, आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि जे काही माझं काम होतं ते कॅम्प्युटरचं, त्या सरांना फोन लावला होता. तर सर म्हटले आता सध्या शॉप उघडं नाही, तुम्ही जरी आले तर तुमची रिटर्न मी चेक करून म्हणे. तुम्ही काय करा, उद्या या म्हणे, उद्या सकाळी मॉर्निंगला या, आणि ते कॅम्प्युटर तुमचं ते PC CPU हे तुम्ही आमच्या शॉपला देऊन टाका, ते तुम्हाला संध्याकाळपर्यंत रिपेअर करून देऊन टाकेल म्हणे. तर मग आता काय करू शकतो आता मी, आज जरी गेलो तर शॉप बंद आहे, उपयोगच नाही ना जाऊन, आहे की नाही. तर मग आता काय करू आपण, आज जे पप्पाने सांगितलं ते डॉक्युमेंट द्यायचे म्हणे. तर घरी जातो, डॉक्युमेंट आणतो, पप्पाकडे येतो, आणि पप्पाकडे ते डॉक्युमेंट दिले, त्यांच्या कामावरती बसतो, आणि पप्पा जाईन त्यांच्या मित्रासोबत बँकेमध्ये ते काय लोनचं काम आहे ते करून ये. मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्ही फक्त हा ब्लॉगला सबस्क्राईब करायचं विसरू नका, सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा मित्रांनो. ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा कसा काय वाटला ब्लॉग. चला मित्रांनो, भेटूया मग आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.